आणि त्यानंतर पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये हाच त्या लहान एका मुलीवरती अत्याचार झाल्याचा प्रसंग एका स्कूल बस म्हणण्यापेक्षा स्कूल व्हॅन जी होती त्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडला. दीड वर्षापूर्वी अशी घटना घडली होती, पुन्हा एकदा बदलापूरमध्ये असा प्रकार समोर आलेला आहे. बदलापूर शहरामध्ये 1.5 वर्षापूर्वी हा जो प्रकार असाच सेम प्रकार घडला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये हाच त्या लहान एका मुलीवरती अत्याचार झाल्याचा प्रसंग एका स्कूल बस म्हणण्यापेक्षा स्कूल व्हॅन जी होती त्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडला. पोलीस प्रशासनाने जो गुन्हा दाखल करायचा होता तो गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु गटशिक्षण अधिकारी किंवा बदलापूर शहरामध्ये मागच्या वेळेला ते प्रकरण झाल्यानंतर शिक्षण विभागाने जी नियमावली लागू करून दिलेली होती त्याचं कुठेतरी उल्लंघन जे आहे ते बदलापूर शहरामध्ये होताना दिसत आहे. कारण ही जी शाळा आहे ही शाळा अनधिकृत आहे. ज्या व्हॅनमधून त्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे, ज्या व्हॅनमध्ये तो अत्याचार झाला ती जी व्हॅन आहे ती प्रायव्हेट व्हॅन आहे. आरटीओचं कुठल्या प्रकारची येल्लो प्लेट जी आपण म्हणतो ती तिथं असणं गरजेचं होतं ते नाही. त्याचबरोबर त्या व्हॅनमध्ये म्हणजे ज्या मुली मागच्या वेळेला ज्या मुलीच्या बरोबर घटना घडली होती त्यावेळेला त्या मुलीने टॉयलेटला नेण्यासाठी एक महिला अधिकारी तिथे असणं गरजेचं होतं, कर्मचारी तिथे असणं गरजेचं होतं. परंतु सेम प्रकार ह्या व्हॅनमध्ये कुठल्याही प्रकारची महिला कर्मचारी नव्हती, त्याच्यामुळे हा प्रकार घडला. आणि बदलापूर शहरामध्ये मला असं वाटायला लागलंय की गटशिक्षण अधिकारी असतील, शिक्षण विभाग आहे त्याचं उल्लंघन जे आहे ते होताना दिसतंय. कारण हे जे स्कूल आहे ते स्कूल अनधिकृत आहे असं आम्हाला समजलेलं आहे. तुमची काय मागणी यामध्ये? उद्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आम्ही जाणार आहोत. बदलापूर शहरातल्या अनधिकृत शाळांची यादी त्यांनी मागच्या वेळेला त्या मुलींच्या प्रकरणानंतर जाहीर केलेली होती, परंतु कुठल्याही प्रकारचं कडक कारवाई जी आहे ती त्या शाळांवरती होणं गरजेचं होतं ती झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रकार या अनधिकृत शाळेमध्ये झालेला आहे आणि अनधिकृतरित्या जर व्हॅन अशा जर रस्त्यावर चालत असतील तर आरटीओ विभाग काय करते अशी सुद्धा आमची मागणी असेल. आणि लवकरात लवकर या दोन्ही ठिकाणी दोघांकडूनही गुन्हा दाखल व्हावा जो पोलिसांनी केलेला आहे त्याच प्रकारचा गुन्हा दाखल ह्या प्रकरणामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे अशी आमची मागणी असेल. तर बदलापुरात एकंदरीत एक घटना घडली निंदनीय आणि त्या संदर्भात काय गुन्हा दाखल केलाय, आरोपी आपल्या ताब्यात आहे का? बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे. त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे. त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे. हा अत्याचार कुठे घडला म्हणजे संपूर्ण प्रकार काय असं सांगितलं जात आहे? सदरची घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडनं मिळालेली आहे. ही स्कूल व्हॅन शाळेची होती की प्रायव्हेट होती? प्रायव्हेट स्कूल व्हॅन होती. मग त्या व्हॅन चालकावर किंवा त्याच्या मालकावर काय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपण करत आहात? हो, सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत ॲग्रीमेंटमध्ये होती. त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करत आहोत. पण संपूर्ण प्रकरण काय, कारण की फिर्यादीने काय माहिती दिली, संपूर्ण प्रकरण काय? नाही, सदर घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान त्या मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची एक आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे. ही शाळा अधिकृत आहे का? त्याविषयी तपासामध्ये आपण माहिती घेऊ. ठीक आहे सर, ओके. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.